आणि आता धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये बंद दरवाजा मागे 4.5 तास चर्चा झाल्याचं आता समोर आलेलं आहे। सुरेश धस आणि धनंजय मुंडे या गुप्त भेटीमुळे मनोज जरांगे पाटील मात्र खूप संतापलेले आहेत। त्यांच्या तोंडातून कोणते शब्द निघालेले आहेत बघूया, नेमकं काय प्रकरण आहे आणि आता ही भेट सुरेश धस यांच्या अंगलट येते का काय, आता परिस्थिती अशी झालेली आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे। या भेटीवर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दाची नाराजी व्यक्त केलेली आहे। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाल्याच्या बातमीवर माझा विश्वास बसत नाही, मात्र अशी भेट झाली असेल तर सुरेश धस गद्दार आहे, अशी थेट टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। जरांगे पाटील यांनी आणखी कठोर शब्दात सुरेश धस यांच्यावर हल्ला देखील चढवला आहे। सुरेश धस यांनी समाजाच्या विश्वाला तडा दिला असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे। मला विश्वास बसत नाही की सुरेश धस हे धनंजय मुंडेंना भेटले असतील। धस यांनी समाजासोबत दगा करू नये, या निमित्ताने मी एक आठवण करू देतो। पत्रकारांनी धस यांना विचारले होते की पंकजा मुंडे मंत्री झाल्या तर तुम्ही त्यांना शुभेच्छा देणार का? त्यावेळी धस म्हणाले होते अजिबात नाही। मात्र त्यानंतर धस यांनी पंकजा मुंडे यांचा सत्कार केला। याच आठवणीने धस यांच्या भूमिकेत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। जर धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाली असेल तर हे समाजासाठी मोठे दुर्दैव असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। मारेकरांना भेटायला जावे वाटते, गुंडांची टोळी चालवणारे, मुडदे पाडणारे यांना भेटायला जाणे हे मोठे दुर्दैव आहे। पण जाऊ द्या, मनोज जरांगे पाटील आहेत ना, एवढा मोठा धोका देवेंद्र फडणवीस यांनी दिला नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे। मुंडेंच्या विरोधात जी लाट आहे तिचा फायदा तुम्हाला झाला। आज तुम्ही हे सिद्ध करून दाखवलं, तुम्ही गद्दारच आहात। मला वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या लवकर गद्दारांच्या यादीत जाल। आपलाच माणूस आपलीच मान तोडेल, आपलाच माणूस हातात दिलेला हात पोटाऱ्यापासून छाटून टाकेन असं मराठ्यांना वाटत नाही। मात्र हा विश्वासघात झाला असेल तर मराठी कदापि विसरणार नाही। एक लक्षात ठेवा, मराठ्यांमध्ये यांना नीट करायची ताकद सुद्धा आहे, असं जरांगे पाटील यांना म्हटलं आहे। जर धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट प्रत्यक्षात झाली असेल तर ही भोळ्या भाबड्या समाजाची फसवणूक असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे। या भेटीमुळे मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे। राजकीय स्वार्थासाठी काही लोक समाजाच्या भावनांशी खेळ करत आहेत। मी याबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करेन, असे देखील त्यांना म्हणले आहे। धस आणि मुंडे यांच्या भेटीमुळे मराठा समाजात नाराजी पसरली असून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क आता लावले जातात। या भेटीमुळे सुरेश धस यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होईल का हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे मात्र सुरेश धस यांनी सगळं सांगून टाकलं, भेटीमध्ये काय काय घडलं होतं सगळं त्यांना सांगून टाकलं आहे। भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली आहे। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीचा गौप्यस्फोट केला। त्यानंतर सुरेश धस यांच्या भूमिकेवर शंका घेतली जात आहे। या भेटीनंतर धस यांनी स्वतःला याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे। बरं, या भेटीबाबत सुरेश धस यांनी काय म्हटलं आहे ते बघूया। मी कोणतेही भेट लपवून घेतली नाही। धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो। भरणे मामाने त्यांना तातडीने दवाखान्यात नेल्याचे समजले, त्यामुळे मी त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो, असं त्यांना म्हटलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आपला न्यायासाठी लढा सुरूच राहणार असल्याचं सुरेश धस यांनी ठामपणे सांगितलं। मी फक्त विचारपूस केली आणि निघून आलो। या भेटीत कोणतीही वेगळी चर्चा झाली नाही, मात्र न्यायाच्या लढ्यात मी मागे हटणार नाही। लवकरच आणखी काही गोष्टी सांगणार आहे, असं धस यांनी जाहीर केलं। त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता देखील आहे। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भेटीवर भाष्य करताना सांगितले, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची बैठक तब्बल 4 ते 4.5 तास चालली होती। ही एक पारिवारिक भेट होती। दोघांमध्ये काही मतभेद असले तरी मनभेद नाही। बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर धस आणि मुंडे यांच्यातील भेटीची बातमी आता समोर आली आहे। एका बाजूला संतोष देशमुख हत्या प्रकरण तापवण्यात सुरेश धस यांचा महत्त्वाचा वाटा आहे। धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय या प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत। धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। अशा वेळी धस यांनी घेतलेली धनंजय मुंडे यांची भेट या प्रकरणाची गुंतागुंत वाढवणारी आहे। दुसरीकडे या भेटीचे राजकीय समीकरण बदलत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। भविष्यात या भेटीचा कोणता परिणाम होतो हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे। बरं, हे सगळं पितळ उघड पडलं ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे।
बरं, चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हटले होते बघूया. आम्ही 4-4.5 तास एकत्र होतो. सूर्य धस आणि धनंजय मुंडे दोघेही होते. दोघांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीत. दोघेही इमोशनल झाले आहेत. दोघांमध्ये थोडे मतभेद आहेत, ते दूर होतील. माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो, काळ मतभेद दूर करतो. काही काळाने धनंजय मुंडे आणि सूर्य धस यांचे मतभेद दूर होतील असेही बावनकुळे म्हणाले. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सूर्य धस यांच्यातील भेट ही पारिवारिक भेट झाली आहे. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो. त्यांच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाहीत असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यांच्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली होती त्यांनी या प्रकारे त्यांना सांगितलेली आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार 4 ते 5 दिवसापूर्वी ही भेट झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यात धनंजय मुंडे यांचे सर्वात जवळचे कार्यकर्ते वाल्मिक अण्णा कराड हे सध्या कोठडीत आहे. सूर्य धस यांनी हे प्रकरण लावून धरले असताना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं आहे. मात्र आता सूर्य धस आणि धनंजय मुंडे यांची गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत. दरम्यान या भेटीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे सर्व सरप्राइजिंग आहे. माझ्या माहितीनुसार भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या दोघांमध्ये समेट घडवून आणली आहे, पण ही अतिशय गंभीर बाब असल्याचं मत दमाने यांनी व्यक्त केलं. आणि अशा प्रकारेच ही 4 ते 4.5 तास भेट किंवा त्यांची चर्चा झाली होती. त्यामध्ये सामील होते मंत्री धनंजय मुंडे, आमदार सूर्य धस आणि चंद्रशेखर बावनकुळे. हे एक पारिवारिक भेट असल्याचं त्यांना स्पष्ट केलेलं आहे. आणि ही भेट 4 ते 5 दिवसापूर्वी झाली होती असं देखील त्यांना सांगण्यात आलेलं आहे. मात्र ते उघड झालं आहे आज आणि आता हे उघड झालेलं आहे आणि तिथूनच या सर्व आता बातम्या सर्वकडे पसरल्या आहेत. मात्र या भेटीमुळे सूर्य धस यांचं राजकीय जे वर्चस्व आहे त्याच्यावर कुठंतरी आता परिणाम होतोय का हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे.